नमस्ते मित्रांनो, आपल्यासमोर एक अत्यंत सुंदर फुलाची वनस्पती आहे. याचं नाव आहे पेव किंवा याला म्हणतात पेवगा केम्बुक असं याचं संस्कृत नाव आहे आणि बॉटॅनिकली म्हणतात कॉस्टस स्पेसिओसस. आता टायटल तर तुम्ही बघितलं, तारुण्य टिकवणारी वनस्पती. खऱ्या अर्थानं या वनस्पतीचा वापर केला जातो ॲज अ इन्सुलिन प्लांट म्हणून. डायबिटीसमध्ये अत्यंत गुणकारी असणारी ही वनौषधी आहे. आता याची एक दुसरी स्पेसीज आहे, ती एक्झॅक्टली या नावानं वापरली जाते, पण ही इंडियन जातसुद्धा आपल्याला अत्यंत गुणकारी आहे. तर तारुण्य टिकवणारी याचं म्हणण्याचं कारण असं आहे की ही अँटी एजिंग आहे. आपलं वय वाढू न देणं याचाच अर्थ शरीराचं डॅमेज न होऊ देणं, सेल डॅमेज होऊ न देणं असं याचं काम आहे. खास करून जे फ्री रॅडिकल्स असतात, शरीरामध्ये फिरणारे फ्री रॅडिकल आपल्या शरीराच्या पेशींचं नुकसान करतात आणि ते नुकसान थांबवण्याचं काम ही वनस्पती करते. तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की फ्री रॅडिकल्स म्हणजे काय आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे काय. आता फ्री रॅडिकल्स म्हणजे काही ॲटम किंवा मोलेक्यूल असे असतात की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची कमतरता असते, इम्पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे ते अपुरे असतात, त्यामुळे ते अनस्टेबल असतात आणि ते काय करतात, चोराचं काम करतात. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या चांगल्या सेलमध्ये घुसतात आणि तिकडून इलेक्ट्रॉन चोरण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पेशीला मारून टाकतात किंवा डॅमेज करतात. अशा वेळी जे अँटीऑक्सिडंट आहेत, काही शरीरात तयार होतात, काही आपल्या अन्नातून मिळत असतात, ते आपल्याला फायदेशीर ठरतात. तर अँटीऑक्सिडंट काय करतात, दानशूर होतात आणि आपल्याकडचे इलेक्ट्रॉन त्या फ्री रॅडिकलला देतात आणि त्याला न्यूट्रलाइज करून टाकतात. मग आपल्या सेलचं डॅमेज होत नाही. मग सेलचं डॅमेज नाही झालं तर आपलं वय वाढत नाही, तारुण्य टिकून राहतं. अँटी एजिंग आयुर्वेदामध्ये एक कल्प आहे, बृहत पूर्णचंद्र रस नावानं, त्याच्यामध्ये या वनस्पतीचा वापर केलेला आहे आणि ती वनस्पती अँटी एजिंग म्हणून ते औषध वापरलं जातं. तर फ्री रॅडिकलना थांबवण्याकरता अँटीऑक्सिडंट मदत करत असतात. त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या आहारातून अँटीऑक्सिडंट्स कसे मिळतील याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता फ्री रॅडिकल ज्याला म्हणतो आपण, किंवा आपण ते चोर म्हणूया, इलेक्ट्रॉन चोरणारे चोर आपल्या शरीरातच तयार होत असतात. काही वेळा ते पोल्युशनमुळं किंवा आणखीन काही रिॲक्शनमुळं, रेडिएशनमुळं सुद्धा आपल्या शरीरामध्ये येऊ शकतात. तर या चोरांना थांबवण्याचं जे काम आहे हे दानशूर पोलीस करत असतात, ज्यांना आपण अँटीऑक्सिडंट म्हणतो. त्यामुळे निश्चितपणे या वनस्पतीचं सेवन करा. पण ही हायपोग्लायसेमिक आहे, लक्षात घ्या, साखर कमी करणारी आहे. ज्या लोकांना कमी साखरेचा त्रास आहे, अशा लोकांनी ही थोडीशी जपून वापरावी. पण अगदी मला वाटतं 1 ग्रॅम चूर्ण याचं घेतलं मधाबरोबर तर तुम्हाला भरपूर अँटीऑक्सिडंट मिळून जातील आणि शरीरातले फ्री रॅडिकल कमी होतील. जरूर वापरा, निसर्गाचं रक्षण करा. धन्यवाद.